छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय। संभाजीनगरमधील पाणी पुरवठ्यासाठी न्यायाधीश रस्त्यावर उतरलेले आहे। न्यायमूर्ती रवींद्र घुगे आर.एम. जोशींकडून पाणी पुरवठा योजनेची पाहणी करण्यात आली आहे। पाण्याच्या योजना रेंगाळल्यामुळे न्यायाधीशांनाच रस्त्यावर उतरण्याची वेळ या ठिकाणी आली आहे। उन्हाळी सुट्ट्या सुरू असतानाही न्यायमूर्ती ॲक्शन मोडवर असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। दत्ता, नक्कीच प्रणिता, छत्रपती संभाजीनगरच्या पाणी पुरवठा योजनेचं काम गेल्या 10 वर्षापासून सुरू आहे। सुरुवातीला समांतर योजनेअंतर्गत पाणी पुरवठा या ठिकाणी करण्यासाठी प्रयत्न सुरू होते, मात्र त्यानंतर दुसऱ्या योजनेतून ही पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली, मात्र ती सुद्धा पाणी पुरवठा योजना पूर्ण झालेली नाही। या संदर्भामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये एक याचिका दाखल होती। त्या याचिकेच्याच अनुषंगाने 2 न्यायमूर्ती आहेत, न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि आर.एम. जोशी, या दोघांनीही काल रस्त्यावर उतरत या सगळ्या पाणी पुरवठा योजनेची पाहणी केलेली आहे आणि ही योजना जी आहे लवकर पूर्ण करण्यासाठी न्यायमूर्ती आग्रही आहेत। आपण जर बघितलं तर संभाजीनगरमध्ये अशा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याचे पाईप आपल्याला पडलेले दिसत आहेत, मात्र हे पाईप जमिनीमध्ये टाकण्याचं किंवा योजना सुरू करण्याचं काम या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही। सध्या छत्रपती संभाजीनगर शहराला महापालिकेकडून तब्बल 11 ते 12 दिवसानंतर पाणी पुरवठा केला जातो, त्यामुळे नागरिकांना टँकरवरती किंवा पैसे देऊन पाणी विकत घ्यावं लागतं, त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल आहेत। त्यामुळेच या दोन्ही न्यायाधीशांनी रस्त्यावरती उतरत पाणी पुरवठा योजनेची पाहणी केलेली आहे। नक्कीच दत्ता, धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात।